गुड मॉर्निंग. तर मी सकाळ सकाळी घेतली अंघोळ करून झाली माझी आणि तिकडे ते फिश कट करते. ते फिश कट करून भेटत नाही आणि मी केस विचारते. केस विचारून झाले मम्मीने गाणे लावलेत म्हणून आवाज येत नाही. गाणे लावून ठेवलेत म्हणून आवाज येत नाही. आणि याची शाईनिंग चालली आहे. याला स्टोन भेटलाय त्यासाठी इतका स्टोन भेटला डेंजर आहे. आता नाश्ता करायचा आहे आम्हाला. तिकडे एक बेबी बट तो येत कोणाकडेच जात नाही. चलो नाश्ता करतोय. इथे बघा कशी मांजर बसली आणि ती ओरडतीये आणि इकडे तिची बहीण बसलीये ओरडत. तू नाही येतस. हा दोन्हीचा मेंबर मिसेस कॅट आणि मी इथे बसलीये उन्हामध्ये. मिसेस अँड मिसेस कॅट. हे मिसेस अँड मिसेस कॅट बिकॉज दोघी गर्ल आहे असं मला वाटतंय म्हणून त्याने मिसेस कॅट असं केलं. आणि इकडे बघा हे असं असतं ना माइनक्राफ्ट मध्ये तशी चेअर्स वाटतात. ते असं घर बनवायला यूज करतात मोठे मोठे म्हणतात त्याला तुकड्यांना ओकलॉग. आणि ओकलॉग ब्लीच लॉग तिकडे मंदिर आहे ना डार्क ओकलॉग. खूप माझी बडबड चालू आहे. ओकलॉग डार्क ओक ब्लीच आणि अजून जंगल. मी आंघोळीला गेलते तिथे चिपकली होती ती. अगं ते बंद आहे ना म्हणून सगळे ती चिपकली होती. मग त्यांना घर किती भारी बांधून ठेवलंय त्यांनी. आपल्याला बी नाही एवढी मोठी चिपकली होती त्याची शिफ्टीच एवढी होती. एवढी चिपकली नाही येते. काय होतं मग घोरपडी का काय म्हणतात. घोरपड काय असतं ते? सरडा त्याला खकलावं लागत निघत बाहेर. ते चांगलं आहे. तो बसलाय असं कोपऱ्यात अर्धी वर आणि अर्धी खाली. आता तू का वापरत नाही ग ते वरचं बाथरूम. वापरत नाही ते वर. तिथं मी गेलते तिथे चिपकली होती. वरती पण आहे चिपकली आमच्या तिथे. रात्री नव्हते आम्ही तिथे झोपलो होतो. बजीबी बस बस बमली आणि इकडे ना ते सीताफळ म्हणतात ना त्याचं झाड आहे बट ते थोडस असं जळल्यासारखं झालंय. मँगो ट्री पण आहे दाखवतो मी बट तो मँगो नाहीये तो ग्रीन मँगो आहे. कैरी त्यालाच ग्रीन मँगो. नॅशनल ट्री पण आहे. हे आहे बरगद का पेड़. काय बरगद का पेड़. बनियान ट्री. बनियान खूप जाड होते असे. याच्या मुळा काही इथपर्यंत असे पसरले रूट्स. आता अजय जाऊन त्याला लटकणार आहे. लटक पडला तरी काय नाही. अरे लटक ना. घसरतो माझ्या हात. मी लटकू का? पकड. मी लटकू आता दीदीला इतका झुम का केलाय. इकडे ऊन आहे की आता. अरे बाल खेळत होतात ते. हा ते घे. मी एक घेतलेलं तिथं बघ. लटक माझं अंगावर फेकायचं बघ घालत. अजून एकदा कर. वन स्मॉल कर. मी पण करणार आता. धर बाई मी पण कर. हात पाय गळ्यात नाही येणार. थांबा हाताला लागलं.
तू नाही लटकणार त्याला, मला माहिती आहे. लटकला खाली दगडावर पडशील. हा, पायवर घ्यायचे मूर्खा. पायवर घ्यायचे आणि सर्र जायचं. मिलिटरी ट्रेनिंगला असंच असतं ते. बघे हा मिलिटरी मध्ये जायचं बोलतो आणि एवढंच होत नाही. गेमच बनणार मी चाली इथं सात मध्ये हे जे रूट्स आहेत ना सगळीकडे पसरलेत एकदम लांब लांब. हे बघा काय कृत्य बाहेर निघलं इथनं. इथून असे बाहेर असा रूट आहे आणि इथून पण आता या दगडांच्या खाली खाली पण लांब रूट होते, बट त्याच्या सगळं दगड टाकले बिकॉज इथे या बिल्डिंगचं म्हणजे रूमचं काम चालू होतं. नको राहू दे. हो तिकडे पण आहे मँगो ट्री. आत्याचा मँगो ट्री आम्ही बघणार आहे. तोंड येते माझा बी एकच कोहीकडचा पॉइंट दुखायला बसले. हे बघा हात लावायला त्याला मनाई आहे. आंब्याला धरून आता नंतर पाणी गरम झालं. तिथे पण आहे दोन छोटे. असं धर की हो. हॅलो फ्रेंड्स, मी आता इथं पेप्सी पीत बसली. इथल्या पाण्याची टेस्टच लागत नाही, पाणीचा हे होत नाही. हा सुट्टे नव्हते त्यांच्याकडे. अंडे अंडे अजयला आणलेत बिकॉज तो फिश खात नाही आणि मी पण फिश खात नाही. मी पण अंडे पण खात नाही. इथं भाकरी बनवत आहे. मम्मीला दाखवलीस का माझ्या तुझ्या मोबाईल वर सबस्क्रायबर कर की युट्यूबला म्हणजे तिला दिसन. व्हिडिओ बनवून टाकते मोबाईल वर. नकोय काढ करपून दुराळा करशील. वर्षात जाड भाकरी कर. अजून खाऊस तर कडक खाते नाही. जाड करायचं म्हणून जाड कर. खाऊस तर कडक खाते. हे भगवान जाड कर. बोला हे कुराड दाखव रील्स मध्ये आणि हा दाराच्या मागं नेऊन ठेवू. भाकर दाखवती नको दाखव. कर्नाटकला तर किती भाकरी पातळ करते आणि माहिती का त्या भाकरी कडक असते ते वाळवलेल्या कडक एकदम तुकडं झाल्यावर आणि वाळच कसली टेस्टी लागते ती भाकर वर्षात आहे. आणि अशी कागद आणि पातळ असते कडक असते कुडकुड 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 खाण्यासारखी. तुला पीठ मळून देऊ का कशात देत मग पटापटा थापचिन की आता कशात मळते त्याच्यावर एक्स मांडलो मध्ये एक्स म्हणतात त्याला. एक्सचं काम सगळीकडेच आहे. गावाकडे लागतेच ना ती एक्स मोराडला. हे सगळं जास्त नाही चुलीवर स्वयंपाक करतात ना, मग ती एक्स लागते तसं कपडलं कापायला. असं कुलाडी म्हणतात. एवढी जड जड भाकर करायची बघ एवढा. इथं जे जेवतोय तिकडे भाजीला तडका लागला. आम्ही चाललो बघायला. तिकडे फिशची भाजी आहे ना. रेसिपी दाखव म्हणलं तर ते म्हणतं मी पण बघतो. ए तू खा ग. इथे बघा अगं पातेल्यात दाखव. हा दाखवते की तुम या साईड ये ना माझ्याकडे. माझ्याकडे नाही बघ खराब झाली कोथिंबीर आतून सगळी. नाही काय टाक म्हणजे आलं आलं लसणाची पेस्ट नाही कापत. समोरून धर की अशी वरून उभा राहून धर.
म्हणजे माझी रेसिपी करते. काय काय टाकलंय? गेल्यावर ना इतकं चोल तिथं चोल तिथं चोल इकडं चोल तिकडं चोल बघा इथे फिशची भाजी चालली आहे. आणि असलं दगडाच्या घालायचं इथं पण नाही. याच्यात सगळी कांदा लसूण मसाल्याची पेस्ट टाकली आहे आणि इकडे फिश कट केलेले आहेत. सगळं आम्ही सगळं इकडं बघायला भेटले नाही म्हणून ते इथं भेटाय आले. बघ काय बघ दाखव की स्वामी ये गेलं की काहीतरी आम्ही आपल्या मागच आहे. श्री आंघोळीला गेली गुरुदेव असती तर दत्त. तेवढंच करून पाया पण नाही बाबा पुढे फाडकी हे बघा ही आणि मच्छी खाऊन कशी अंडा खाऊन बसली. आता काय केलं 2 घास चटणी खाल्ली नाही इथे सगळं कढीपत्ता आहे मोठा मोठा. कुठे आशुनी नाही खाल्लं बघितले. वरती काय वरती कुठे जा तिकडे नाही. हा चिकन मटन मसाला जे काय असेल ते. हो फोन पडला तर धरून लागतो का कापू लागतो काप तर बघतो तिकडे नाचतोय. हा बघा कसा नाचतोय. मला काय म्हणली मला बी नाही म्हणली हॅलो बापालाच म्हणली मी वरती येणार आहे. कोण ए बोलू नको तिथं चालू. बघा मस्त अशी भाजी बनवली आहे माऊनी आमच्या. हिच्यात सगळे मसाले टाकायचं चालू आहे. वरला कापून टाकते का म्हणलं असं टाकायला लावायला. किती टाकलं ना 2 मिरची कट हे 3 बस हे मसाला मिरची वाटली 3 मसाले टाकले 3. मसाला मिरची वाटली. बघा कसं मस्त असं भाजी बनवते फ्राय ती भाजी सगळंच. हळद टाकली आहे. हळद तिकडून फोटो काढ तिकडून चांगला तयार दिसतात. इंदापूर त्याच्यामध्ये फिश ऍड केलंय. हो मस्त मस्त पाणी फिश अगं टाकायचं तू पाणी हॅलो पाणी लागलं पाणी घालायचं. या घरात कुठं घरी चालले थांब की जरा. बोला नाश्त्याला आले आले बेसन पिठाची आम्ही तर पाणी टाकलं बघ. आम्ही आता आम्ही चाललोय कैरीचे फोटो काढायला. मस्त कैरी आली त्या साईडून दिसते. दाखवू का? हे बघा फोटो काढ मला. हे बघा इथे कैऱ्या मला फोटो मस्त. बसलोय घरामध्ये जेवण करून. जेवण झालं आमचं आणि आम्ही असं आतमध्ये येऊन बसलोय. बाहेर जेवायला बसलो होतो आम्ही सगळे आणि आता इकडं बसलोय. इमली खाल्ली आम्ही. इमली एवढी असते ना त्यामुळे ई से इमली हमें इतना ही से काय इमली इमली हे बघा इथे ठेवली आहे. इमली ठेवली एवढं सगळं आणि इथं खेळत बसलो. हे झाड आहे ना तिथूनच ते तोडत होते आम्ही आणलं उचलून. ये है बरगद का पेड़. मी लटकत होते सकाळी त्याच्यावर. वाळलं
मी माहितीये का इथे पापड वाळायला टाकली होती. मी टाकली होती माहिती का, एवढी सगळे वाळायला टाकली होती. व्ह्यू बघा कसा दिसतोय भारी. इतकं छान दिसतंय ना, सगळं शेती 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 आहे. सगळं इतकं भारी दिसतंय ना, लांबून असं तिकडून घरातून दिसतंय. आम्ही ना बाहेर गरमी होत होती, थंडी थंडी वाजत, म्हणजे गार हवा येत होती बाहेर. तिकडून गेलं इकडून बाहेर आलं. ते आहे ट्री, ते चिंचेचं झाड आहे. चिंच आता चिंच ते जेवण ठेवलं होतं आम्ही. मी खाल्ले याच्यातले 4-5, एकदम आंबट आंबट लागलं. मला खूप तहान लागली माहिती आहे ना, तहान लागली तहान. इथल्या पाण्याची टेस्ट नाही लागत ना, गोड असतं. फ्रेंड्स बघत चहा पिऊन झालाय आमचा. आता मी चालली आहे, मी व्हिडिओ काढत चालली, तर मम्मी माझ्याकडे बघतीये आणि हसतीये. तिथं जायला ना, तिथं दुकान आहे आणि मला एवढं चालत जायचं. मम्मी म्हणते मम्मी आली तरी मला चढावंच लागणार आहे ना. सिम्पलची गोष्ट आहे यार. हां, मी तुम्हाला ना ते बघितलं तुम्ही सारखं काय दाखव. हो चल जातो दुकानामध्ये. चलत जायला कंटाळतो. मला गाडी येते का नाही. चलत तुम्ही जात नाही. चलत जाते, पण मला पायाला लागले म्हणून मला जाऊ वाटत नाही. तिकडं कसं वेगळी गोष्ट आहे, इकडची वेगळी गोष्ट आहे. चलो नाही दिसतंय. बनवणं चालू आहे. ते बाजरीची भाकरी बनवणं चालू आहे. बघा किती छान. आज कशाची भाजी बनणार आहे. काय माहित, मला नाही माहित. खेकडा, क्रॅब्स, खेकड्याची भाजी बनणार आहे आज. खेकड्याची भाजी आहे. कोण नॉन व्हेजिटेरियन आम्ही खात नाही, म्हणजे मी खात नाही. ते मम्मीला प्रॉब्लेम आहे बॅकचा, मम्मीला आणलेला आहे. सो आज मस्त असा दिवस गेलाय. तुमचा दिवस कसा गेला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.